अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती ऑगस्ट महिन्यासाठी असणार आहे। कर्क राशी, स्वामी ग्रह आहे चंद्र, तुमचा चंद्र आहे, सौम्य रास आहे, शांततेची रास आहे। तुम्हाला या महिन्यामध्ये हा महिना पूर्ण कसा जाईल, एनर्जी कशी राहणार आहे हे आपण बघणार आहोत। पूर्ण महिना तुम्हाला कसा जाईल। ओम नमः देश श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। ओम नमः देश। कर्क राशीसाठी हा पूर्ण महिना कसा जाईल, हा पूर्ण महिना जो आहे तो कसा जाणार आहे तुमच्यासाठी। बॉटम मध्ये आहे द एम्परर, स्वामी समर्थ, दत्त महाराज, देवाचं कार्ड आलेलं आहे। देवता जे कुलदेवता आहे तुमचे, ते जे स्वामी ग्रह स्वामी असतील तुमचे, महादेव, महादेवांची पूजा करत असाल तुम्ही, त्या देवतेंची सुद्धा एनर्जी आहे। स्वामी समर्थांची एनर्जी आहे, दत्त महाराजांची एनर्जी आहे। तुमच्यासाठी ज्या देवतेची सेवा तुम्ही करताय, कुलदेवतेची सुद्धा एनर्जी आलेली आहे। तर पूर्ण महिना तुम्हाला जो जाणार आहे तो कसा जाईल आणि अडचणी काय आहेत, एकतरी थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्या गोष्टी तुम्ही फेस करता। या महिन्यात सुद्धा तशीच काहीतरी एनर्जी तुमची राहणार आहे। लगेच एनर्जी चेंज होत नाही, जे तुम्ही अगोदर जे केलेलं आहे तेच तुमच्या सोबत येताना दिसत आहे आणि त्याच कुठेतरी गोष्टी तुम्हाला त्रास देताना दिसत आहे। थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुम्हाला खूप बंधन फील झालेलं आहे, अडकलेलं आहे, तुम्ही कुठलेच काम करू शकत नाही। काम करताय, होऊ शकतंय, पण थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे ठप्प झालंय, सगळं थांबलंय, मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीयेत आणि तुम्हाला कसं पाहिजे, जे पाहिजे ते भेटत नाहीये, जे पाहिजे ते मिळत नाहीये आणि जे नको आहे तेच तुमच्या समोर आहे। त्याचा कुठेतरी खूप त्रास होतोय तुम्हाला, त्या गोष्टीकडून सुद्धा तुम्ही उदास आहे। ती गोष्ट काही असेल, एखादी संधी असेल, एखादी व्यक्ती असेल, एखादी अपॉर्च्युनिटी कोणतीही असेल जी तुम्हाला मिळत नाहीये, भेटत नाहीये वेळेवर, ज्या वेळेला तुम्हाला हवं आहे ती वेळ तुमच्या आयुष्यात नाहीये, त्याचं दुःख तुम्हाला होतंय आणि तसे सिच्युएशन तुमची या महिन्यामध्ये सुद्धा होताना दिसत आहे। पूर्ण मंथ तुमचा या गोष्टीतच अडखळत जाणार आहे की मला जे हवं आहे ते का भेटत नाहीये, किंवा मला हवं आहे त्याच्यासाठी इतका संघर्ष करून सुद्धा मला त्या गोष्टी भेटत नाहीत, याचा कुठेतरी उदासीकता तुमच्यामध्ये होताना दिसत आहे। उदासपणा स्वभावामध्ये थोडासा राहताना दिसत आहे। ग्रोथ कुठेतरी मिळावी याचा तुम्ही खूप मनापासून प्रयत्न करताय। हा पूर्ण महिना तुमचा ग्रोथ करण्यासाठी खूप डिसिजन मोठा घेताय किंवा संघर्ष करताय, खूप संघर्ष पण तुमचा दिसतो आहे त्या गोष्टीसाठी। कुठेतरी त्याच्यासाठी तुम्ही झटताय, आर्थिक परिस्थितीसाठी असू दे किंवा रिलेशनशिपसाठी असू दे, फॅमिलीसाठी असू दे, स्वतःच्या आयुष्य, करिअर स्टेटस स्वतःचं उभं करण्यासाठी असू दे, सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही या महिन्यामध्ये प्रयत्न करताना दिसता आहे। सेलिब्रेशन हवं आहे पण ते भेटत नाहीये, कारण हवा तेवढा घरातून किंवा तुम्ही तुमच्या कष्टातून त्या हवा तेवढा मोबदला तुम्हाला मिळत नाहीये, तुमच्या स्वप्नांना हवा तेवढा आकार भेटत नाहीये, त्यामुळे तुम्हाला कुठेतरी मनस्ताप झाल्यासारखं होतंय, त्रास झाल्यासारखं होतंय। सगळ्या गोष्टी म्हणण्यानुसार झाल्या पाहिजे। सॉरी, लाईट गेलेली आहे, आता व्हिडिओ कट करता येणार नाही। त्रास होतो आहे तुम्हाला, थोडा त्रास होतो आहे तुम्हाला, मनासारख्या कुठल्याच गोष्टी तुमच्यासोबत घडत नाही, याचा सुद्धा तुम्हाला खूप मनस्ताप होतोय, त्रास होतोय। आणि दुसरी एक सत्ता हवी आहे तुम्हाला, जी तुमच्या आवाक्यात पाहिजे। तुम्हाला तुमची ती सत्ता हवी आहे, पैशा संदर्भात आहे जास्त, आर्थिक परिस्थिती आणि पैसा, पोझिशन, एक पॉवर जी हवी आहे ती तुम्हाला भेटत नाही, याचा कुठेतरी तुम्हाला त्रास होतोय आणि या महिन्यामध्ये ती सिच्युएशन राहणार आहे। तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे। देवाचं बॉटम मध्ये मगाशीच मी सांगितलं की तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि हे सगळं जे घडतंय ते देवाच्या कृपेने घडतंय किंवा देवाची कार्मिक काहीतरी सिच्युएशन असेल जी तुमच्यामध्ये आता घडत आहे आणि ती लवकरच चेंज होताना दिसत आहे। 8 महिना म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये ह्याचा थोडासा ग्रोथ वाढताना दिसत, तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होताना दिसत आहे। आणि द्विधा मनस्थिती जी आहे ती तुम्हाला स्टॉप करायची आहे, जरा एकमत ठेवायचं आहे, मनाची चंचलता थांबवायची आहे। काय काम होत नाही म्हणून स्वतःला त्रास करून किंवा निर्णय बदलावा, दुसरं काहीतरी ट्राय करावा, अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत। थोडं तुम्हाला संयम ठेवायचा आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार होत जातील। आता दुसरं असं आहे की तुमचं काम होईल का हे आपण बघूया। या महिन्यामध्ये असेल कोणतंही काम तुमच्या मनामध्ये धरा, कोणतंही असेल, एकच प्रश्न मनामध्ये धरा की हे काम माझं आहे आणि या महिन्यामध्ये मला करायचं आहे, ते होईल का नाही, होईल का नाही, मी तुम्हाला हे सांगते, करायचं किंवा नाही करायचं।
आहे रेणुका मातेच्या नावानं चांगलं, जाण्याच्या नावानं चांगलं. ओम नमः देश श्री स्वामी समर्थ. आहे रेणुका मातेच्या नावानं. कामात थोडा अडथळा दिसतोय. 100% काम होईल असं नाही, काम होईल, पण थोडा अडथळा दिसतोय, आडफाटा येताना दिसतोय. तो तुम्हाला बाजूला सरकवून तुम्हाला तुमचं कार्य करावं लागणार आहे. ते सुद्धा इथं सिच्युएशन दिसत आहे. तुम्हाला काम करताना अडचणी खूप येतील, पण काम तुमचं होतंय. पण तुम्हाला थोडासा प्रयत्न केलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाहीये. कोणतंही काम तुम्ही आता जे तो प्रश्न विचारलाय त्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे, काम होईल, 100% काम होईल. पण ते काम होण्यासाठी तुम्हाला हा महिना पूर्ण प्रयत्न करा.